हे आपण इथं उगवलेली कांदापात लावलेली आहे। याच्यामध्ये भोपळी आपलं काकडीचा वेल पण आहे। छान याच्यात टमाटा आलेला आहे। तर आपण ह्याच्यामधली कांद्याची पात काढणार आहे। मोठी झालेली आहे आपली कांद्याची पात, त्याच्यामुळे आपण ह्याच्यातली कांद्याची पात काढून घेणार आहे छान अशी। तर आपली काकडीचा वेल आहे, काकडी पण याला लागायला चालू झालेली आहे। काकडीच्या वेलाला खूप असा छान पसरलेला आहे काकडीचा वेल आपला। आपली कांद्याची पात काढून झालेली आहे। ह्याच्यामधली कांद्याची पात काढून घेतलेली आहे कट करून। तर आपलं लिंबूचं झाड आहे, खाली याच्या लिंबू पडलेला आहे, पण तो पण घेऊया। इथं आपण कांद्याचा गड्डा लावलेला आहे, त्याला पण कांद्याची पात छान आलेली आणि ही बियासाठी फूल छान तयार झालेला आहे। त्याला फुलं येतील, कांद्याचे बिये तयार होतील याच्यापासून। याला कांद्याची पात आहे, आपण याची कांद्याची पात घेऊया। पण कांद्याची पात भरपूर ठिकाणी लावलेली आहे आणि छान अशी मोठी झालेली आहे। हे कांदे उगवलेले आपण असे प्रत्येक ठिकाणी लावून घेतलेले आहेत, त्याची आपण पात कट करतोय। ही आपली कांद्याची पात काढून झालेली आहे, छान अशी भरपूर निघलेली आहे कांद्याची पात आपली। हे लिंबूचं झाड आहे, त्याच्यावर आपला लिंबू पिकलेला आहे, ते पण आपण काढून घेतलेला आहे। तर आपली आहेत आळूची पानं, ते आपण काढून घेणार आहे। छान अशी मोठी झालेली आहे, ते आपण काढून घेऊया। हे आपले आळूची पानं काढून झालेले आहेत। इथली आपण आळूची पानं घेतलेली आहेत छान असे। इथं आपण पालक लावलेली होती, त्याला पाणी न दिल्यामुळे पालक आपली वाळून गेलेली आहे। तर आपण या टपामध्ये गुलमेंदी लावलेली होती, त्याचे बिये पडून छान असे सुंदर बी उगवलेले आहे। त्याच्यामध्ये किती सुंदर बी भरपूर असे उगवलेले आहेत। हे गुलमेंदीचे बी आहेत, मस्त छान असे उगवलेले आहेत त्याच्यामध्ये टपामध्ये। पण याचे वेगळे करून लावले तर भरपूर झाडे याचे गुलमेंदीचे तयार होतात। सुंदर असे याला छान फुलं येतात, मस्त छान वाटतात। फुलं आले की छान वाटतात, मस्त केसरी कलरची फुलं असतात, छान वाटतात एकदम बघायला, मस्त वाटतंय। याला सेपरेट करून लावायचं म्हणलं तर भरपूर असे ह्याला कुंड्या लागतील, भरपूर बी असे उगवलेले आहे त्याला छान बी पडून। ही गुलाबी कलरची शेवंती आहे, छान अशी सुंदर फुटलेली आहे, किती छान आलेली आहे। पानं याची मस्त मोठी मोठी झालेली आहेत शेवंतीच्या झाडाला। आणि हे किती सुंदर ह्याच्या कळ्या किती छान आलेल्या आहेत। हे डबल कळीचं चांदणीचं झाड आहे, छान अशा चांदणीच्या झाडाला मस्त सुंदर असे कळ्या आणि फुलं भरपूर येत आहेत, गळून असे खाली पडत आहेत फुलं छान। याच्यामध्ये टमाट्याचे रोपं भरपूर असे उगवलेले आहेत। झाड असं स्वच्छ करून घेतलं ना सुंदर याला। तर ऊन कडक खूप पडत असल्यामुळे मी असं ह्याच्यावरती मल्चिंग म्हणून हे आपले झाडाचे पानं निघलेले आपण ह्याच्यावरती टाकून ठेवलेले आहे, म्हणजे झाडाला असा ओलावा राहतो आणि वाळत नाही, झाडाची माती वाळू नये म्हणून मी असं याच्यावरती झाडाची पानं निघतात हे असं पानं निघलेले याच्यावरती टाकून ठेवते, म्हणजे काय होतं झाडाला ओलावा राहतो, पाणी टाकल्यावरती जास्त झाड आपलं सुकत नाही आहे। त्याच्यामुळं खूप ऊन आहे आणि असे पानं टाकून ठेवले म्हणजे झाडाला पाणी टाकल्याने ओलावा राहतो, खाली आपली माती अशी ओली राहते। त्याच्यामुळे असे हे पाणी पालं ह्याच्यावरती टाकून ठेवायचं, म्हणजे झाड आपलं छान राहतं। हे कागदी ग्रो बॅग आहे,
याच्यामध्ये आपण घेवडा लावलेला आहे, टमाटा लावलेला आहे, छान असं मस्त आलेलं आहे। ऊन खूप पडल्यामुळे पानं ह्याचे सुकल्यासारखे झालेले आहेत। इथं लावलेला आहे आपण, ही दुसरी ग्रो बॅग आहे। हे याच्यामध्ये बी आपण टमाटा लावलेला आहे आणि हे बटाटा लावलेला आहे। छान असं बटाटा मस्त सुंदर असं उगून आले बटाट्याचे झाडं छान। याच्यामध्ये पालक आहे, आता ऊन खूप पडल्यामुळे सुकलेला आहे। पाणी घातलं की छान असं मस्त हिरवगार छान दिसतं। या कुंडीमध्ये आपण शेवंती लावलेली आहे, आता हे सुकून चाललेले आहे त्याच्यामुळे हे आपण काढून घेणार आहे याच्यामधून। त्याचा बहर संपल्यामुळे फुलं सगळे सुकून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपण असं काढून घेतलं तर चांगलं असते म्हणून आपण आता हे सुकलेल्या फांद्या काढून घेणार आहे। आपण आता स्वच्छ करून हे शेवंतीचे आपण काढून घेतलेले आहे सुकलेले झाडं आणि ही कुंडी आपण स्वच्छ करून ह्याच्यामध्ये छोटे छोटे असे रोपं उगवलेले आहेत, त्याला खुरपून आपण लिक्विड फर्टिलायझर दिल्यामुळे हे असे छोटे छोटे रोप आलेले हे छान असे सुंदर मोठे होतात मग आणि याला फुलं लागायला चालू होतात। त्याच्यामुळं ही कुंडी आपण अशी स्वच्छ करून घेणार आहे। चला मग आता हे कुंडी आपण स्वच्छ करून घेऊया। याच्यामध्ये पानं ही पडलेले आपण काढून घेणार आहे। त्याच्यामध्ये हे ज्वारी उगवलेले आहे, हे ज्वारीचं कणीस आहे। ह्याच्यामध्ये छान अशी ज्वारीचं एक ताट उगवलेलं आहे छान असं। तर आपण ही कुंडी स्वच्छ करून घेऊया। कुंडी आपण अशी स्वच्छ करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये। आता याला आपण लिक्विड फर्टिलायझर घालून घेणार आहे, म्हणजे हे सुकलेले पानं सुंदर असे छान दिसतील। इथं आपले अळूची झाडं आहे, हे आपण कुंडीमध्ये लावलेले आहे, ते पण आपण कुंडी अशी स्वच्छ करून घेतलेले आहे। पानं काढून हे निघलेले अळूचे झाडं असं सुंदर असे स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजे कुंडी स्वच्छ असली झाडाची की छान असे पानं हिरवेगार असं मस्त छान दिसतात। कुंडीमध्ये घाण असली की कुंडी आपली छान दिसत नाही। हे सगळे पानं आपण त्याच्यामधले काढून घाण काढून घेतलेले आहे। भरपूर ह्याच्यामध्ये असे पानं सुकलेले हे असे कचरा भरपूर ह्याच्यामध्ये झालेला आहे, तो आपण कचरा स्वच्छ साफ आपली कुंडी ठेवली की छान झाडाची ग्रोथ चांगली होते आणि झाडाची पानं पण अशी छान हिरवेगार दिसतात। कुंडी घाण असली की आपले झाड पण छान दिसत नाही आहेत, त्याच्यामुळं आपण ही कुंडी स्वच्छ करून घेणार आहे। झाडाची आळूच्या पानाची कुंडी अशी स्वच्छ करून घेणार आहे आपण। हे आपण ट्रेमध्ये लावलेलं आहे, छान असा सुंदर स्वच्छ करून घेतलेला आहे आपण ट्रे। त्याला आपण फर्टिलायझर देऊन घेऊया, म्हणजे याचे पानाचा आकार मोठा असा छान होतो। आता याचा पानाचा आकार लहान आहे, मग आपण याला खत दिल्यामुळे याचा पानाचा आकार छान असा लिक्विड फर्टिलायझर दिल्यामुळे छान याचा आकार मोठा होतो आणि पानं आपल्याला खायला सुंदर असे छान पानं मिळतात। त्याच्यामुळे ह्याला आता आपण लिक्विड फर्टिलायझर देणार आहे। मस्त छान भरपूर पानं आहेत, आपले आळूचे पानं भरपूर असल्यामुळे ह्याला आता आपण फर्टिलायझर देऊन घेणार आहे, म्हणजे सुंदर असे पानं ह्याचे छान अशी पानांची ग्रोथ होईल आणि छान पानं आपले मोठे होते साईजला भरपूर असे। हे किचन वेस्टपासून लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं आहे, हे आपण आता झाडांमध्ये घालून घेतलेलं आहे। हे आळूच्या पानामध्ये पण आपण घालून घेतलेलं आहे छान। व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।